पेटल्यावर एकदम गॅस याचा रेग्युलेटर याच्यातून जाळ भडका फुटला आणि भडका झाल्याच्या नंतर मी घाबरले। माझ्या घरात माझी मुलगी झोपेल होती, माझा मुलगा माझ्या शेजारी खेळत होता। तर मग त्यांचं काय झालं असतं, मी काय केलं असतं, त्यांना काय झालं असतं, मी माझी म्हणजे आखी फॅमिलीच गेली असती, एकही कुटुंब वाचलं असतं, मी कोणाचं बघितलं असतं, मी तर नसतेच म्हणायला। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या मुंजेवाडी येथे गॅस टाकीला लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले। या दुर्घटनेत संसारोपयोगी साहित्य, धान्य, मुलीचे शैक्षणिक साहित्य तसेच विद्युत साहित्य मोठ्या प्रमाणात जळाले असून घराचा पत्रा फुटून मोठे नुकसान झाले आहे। सुदैवाने अनिता दिनेश कापसे यांचे कुटुंब या आगीतून थोडक्यात बचावले। अनिता कापसे यांच्या घरातील गॅस टाकी संपल्यानंतर त्यांच्या सासऱ्यांनी बोटा येथील एका एजंटकडून गॅस टाकी भरून आणली होती। त्यानंतर अनिता कापसे या गॅस टाकी जोडत असताना त्यांनी लायटरने गॅस पेटवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी अचानक रेग्युलेटरला आग लागून मोठा भडका उडाला। आग लागताच अनिता कापसे यांनी आडाओरडा केला। त्यांच्या आवाजाने शेजारी धावून आले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग आटोक्यात येत नसल्याने परिसरात घबराट पसरली। परिस्थिती गंभीर होत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या घरातील गॅस टाक्याही बाहेर काढल्या। दरम्यान अनिता कापसे यांनी जवळच राहणाऱ्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली। त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यास मदत केली, मात्र तोपर्यंत आगीत संसारोपयोगी साहित्य, धान्य, मुलीचे शैक्षणिक साहित्य आणि इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते। घराचा पत्राही फुटल्याने मोठा आर्थिक फटका बसला असल्याचे अनिता कापसे यांनी सांगितले। आज माझी टाकी खपली होती, तर माझ्या सासऱ्यांनी बोट्या गावातून अशोक बळकट यांच्या इथून टाकी घेऊन आले। तर आल्याच्या नंतर आम्ही ती टाकी जोडल्याच्या नंतर तर माझ्या हातात लायटर होता। लायटरनी मी जर म्हणजे पेटवलं तर एकदम चूर असा आवाज आल्याच्या नंतर माझ्या हातातून पेटलं गेलं असं की मग पेटल्यावर एकदम गॅस याचा रेग्युलेटर याच्यातून जाळ भडका फुटला आणि भडका झाल्याच्या नंतर मी घाबरले। तर घाबरल्याच्या नंतर मी शेजारी आवाज दिला तर माझा जावाचा भाऊ आलाय तिथे। तो आल्याच्या नंतर त्याने लाईटी बंद केल्याच्या नंतर आम्ही त्याच्यावर प्रयत्न केले, गोधड्या टाकल्या 5-6, पण ते काही आम्हाला आवरलं नाही। धान्याच्या थप्या पण होतात आणि बरंच काय होतं, माझ्या मुलाच्या खेळण्या, माझ्या मुलीचे पुस्तकं, पुन्हा माझे काही घरगुती सामान बरंच होतं। तर अख्खं पेटले गेलेलं आहे, पत्रा फुटून वर आलं। ते जवळजवळ अर्धा तास त्याचा पेट घेतलेला होता। तर ती टाकी कशी लॉक झाली ते कळलं नाही, पण आमचं नशीब का ती टाकी लॉक झाली। तर शेजारी पाजारी 5-6 टाक्या होत्या, म्हणजे शेजारी माझे चुलत दीर काय म्हणा त्यांची घरं आहे, त्यांच्या घरात पण टाक्या होत्या, चालू टाक्या होत्या। आम्ही त्या टाक्या बाहेर काढल्या आणि त्या टाकीचा पेट चालूच होता। मग मी माझ्या मावस भावाला भायला फोन केला, तो आला, त्यांनी त्याच्यावर पाणी ओतल्याच्या नंतर सगळं म्हणजे विजल्याच्या नंतर ते मग तिथलं बघितलं, खूप हानी झाली होती। माझ्या बाजरी सगळी हे जळालेली होती, माझ्या शेंगांच्या गोण्या, माझ्या मुलीचे वह्या, पुन्हा माझा फ्रीज, मिक्सर, म्हणजे सगळं अख्खं घरातलं जे वस्तू आहे ना ते सगळं दूर जाळ जाऊन पेटून गेलं होतं, म्हणजे जळालेलं होतं। तर मग माझे एवढंच हे म्हणणं आहे का मग समजा असं पुढच्यानी दिली का त्याला, म्हणजे मी फोन केला HP वाल्यांना, तर त्यांनी पहिली प्रोसेस ताजी म्हणले 15 मिनिटात तुमच्यापाशी एक माणूस येईल, पण तो काय 15 मिनिटांनी आला नाही। मी दुसऱ्यांदा फोन केला, तासभर त्याची वाट बघितली, तासभराने मी त्याला फोन केला पुन्हा, तर ते बोलले का माझ्यापर्यंत आता कीच तुम्ही फोन आलाय दुसरा, तो आता कीच मला माहीत झालंय का तुमच्या इथं मला यायचंय। तर त्याने आम्हाला फोन केला, तो आला आणि त्याच्यासोबत मी ज्याच्याकडून टाकी आणले ते अशोक बळगट म्हणून, ते पण त्याच्यासोबत आले। त्यांनी बघितलं, त्यांनी फोटो काढले, त्यांनी काय नुकसान झाले ते पण बघितलं। पण त्यांनी हे पण सांगितलं का त्याच्यात वायसर नव्हता टाकीमध्ये, तर टाकीमध्ये वायसर नव्हता। तर ते बोलले, मग त्यांनी घरात नेले। त्यांनी मग मोठ्या साहेबांना फोन केला, काकडे साहेबांनी त्यांच्या साहेबांना फोन केला। तर ते दोघं जण याच्यामध्ये बोलत होते कॉन्फरन्समध्ये। तर मग त्यांनी तिकून फोन केल्याच्यानंतर ते म्हटले का तुम्ही OTP द्या। तर OTP द्या म्हटलं, मी OTP देणार नाही, मला बाहेरून असं माहीत झाले का OTP दिल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा काही उपयोग होत नाही।
तर मी त्यांना OTP देत नव्हते. त्यांनी ताई दीदी बनू म्हणून मला माझ्याकडून OTP घेतला. मग OTP दिल्याच्या नंतर ते निघून गेले आणि मग माझ्या आहे ती नुकसान फक्त हे झालं. माझं एवढंच म्हणणं आहे का उद्या अशी माझ्यासोबत माझी एकही फॅमिली राहिली नाही. माझ्या शेजारी बरेच म्हणजे माझे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं. त्याच्यामुळे माझी एकच म्हणणं आहे का समजा असं काय देण्याच्या आधी तुम्ही टाक्या चेक करून द्या का उद्या दुसऱ्या माणसाला म्हणजे फॅमिलीला हे भोगावं नाही लागणार. माझ्या घरात माझी मुलगी झोपेल होती, माझा मुलगा माझ्या शेजारी खेळत होता, तर मग त्यांचं काय झालं असतं, मी काय केलं असतं. एवढं फक्त माझं म्हणणं आहे का त्याच्यावर फक्त कारवाई होय, एवढीच इच्छा आहे माझी का ते पुढच्या वेळेस कोणाला देताना फक्त चेक करून द्यानी टाक्या. फक्त माझं एवढीच इच्छा आहे. घटनेनंतर कापसे कुटुंबियांनी संबंधित गॅस एजंटला याबाबत माहिती दिली. एजंटने घटनास्थळी येऊन पाहणी केली असता संबंधित गॅस टाकीला वॉशर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचे अनिता कापसे यांनी सांगितले. झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे तोंडी आश्वासन एजंटकडून देण्यात आल्याचेही त्यांनी म्हणले आहे. या घटनेमुळे गॅस वितरकांच्या निष्काळजीपणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गॅस टाक्यांचे वितरण करताना एजंटांनी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे, अन्यथा नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कापसे कुटुंबाला तातडीने मदत मिळावी, अशी मागणी अकलापूर गावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश आभाळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.